महाराष्ट्र सरकारनं पावसाळी अधिवेशनात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याचा विचार मांडल्यानंतर नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला। या पार्श्वभूमीवर आज असोसिएशनच्या प्रतिनिधींनी नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांची भेट घेतली आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडली। त्यांनी म्हटलं की सध्या फुल बाजारात 25 ते 30% फुलं कृत्रिम असून उर्वरित 70% नैसर्गिक फुलांचा वापर केला जातो। त्यामुळे प्लास्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होतो असा एकतर्फी प्रचार चुकीचा आहे। प्लास्टिक फुलांचा उद्योग हा महाराष्ट्रात सुमारे 15,000 कोटी रुपयांचा आहे। त्यामध्ये 3 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळतोय। जर बंदी लागू केली गेली तर हा कोट्यावधींचा व्यवसाय कोसळेल, शासनाच्या महसुलावर मोठा परिणाम होईल आणि हजारो हात बेरोजगार होतील असा इशारा त्यांनी दिला। या संदर्भात मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे यांनी अधिक माहिती दिली आहे। शासनाने पावसाळी अधिवेशनात आर्टिफिशियल फुलावरची बंदी घातली होती, त्याच्या संदर्भात आज आम्ही आमदार नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर असोसिएशन यांनी आज माननीय आमदार देवयानीताई फरांदे यांच्याशी भेट करून त्यांना निवेदन दिलं। त्या निवेदनात आमची अशी मागणी होती की कृत्रिम फुलावर जी तुम्ही बंदी घालताय ती तुम्ही ठराविक फुलांवर बंदी घाला जे महाराष्ट्राच्या मातीत पिकतात, जसं झेंडू आहे, जरबरा आहे, लिली आहे, त्याच्यानंतर मोगरा आहे, अशा गुलाब आहे, शेवंती आहे, अशा फुलांवर तुम्ही बंदी घालावी। ते तुम्ही ते प्लास्टिक फुलांमध्ये बनवू नये किंवा लावू नये। पण बाकी जे आपण बाहेरच्या देशातून जसं तुम्ही ऑर्किड, अँथेरियम, कार्नेशन आहे, लिलियम आहे, अशा फुलांवर तुम्ही बंदी घालू नये, प्लास्टिक फुलांवर। बस ही एवढीच मागणी आम्ही घेऊन आलो होतो। त्यांनी आमदार देवयानी फरांदे मॅडमनी गोगोले फूल उत्पादन मंत्री गोगोले साहेबांशी प्रत्यक्ष आमच्यासमोर फोनवर चर्चा करून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की 1-2 दिवसात आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि सकारात्मक निर्णय घेऊ। या बैठकीदरम्यान मंडप डेकोरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार देवयानी फरांदे यांना अधिकृत निवेदनही दिलं। या चर्चेनंतर आमदार फरांदे यांनी तात्काळ फूल उत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि विषयाची गंभीरता सांगितली। लवकरच मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे फूल उत्पादन आणि उद्यान विकास मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहेत। यावर आमदार देवयानी फरांदे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे। नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर इव्हेंट्स या सगळ्यांच्या माध्यमातून एक मला निवेदन देण्यात आले आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कृत्रिम फुलांवरती जी बंदी घातलेली आहे त्या संदर्भामध्ये, परंतु त्या विषयाच्या बाबतीमध्ये सरसकट जी बंदी घातलेली आहे तर मी माननीय या विभागाचे या खात्याचे माननीय मंत्री महोदय आदरणीय आमदार भरत गोगावले साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की जी फुलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत, म्हणजे उदाहरण झालं झेंडू, जरबेरा, निशिगंधा, शेवंती, मोगरा आणि गुलाब, ही फुलं मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी पिकवतात आणि त्याच्यावरती बंदी आणावी। परंतु बाकीची काही जी फुलं जी आहेत ती इम्पोर्टेड फुलं असतात, म्हणजे ओरिजिनल जरी फुलं असतील, फॉर एक्झाम्पल ऑर्किड आहे तर हे थायलंडमधून मागवलं जात आहेत किंवा अशी अनेक फुलं आहेत व्हरायटीज की ज्या बाहेरच्या देशांमधून मागवले जात आहेत। तर अशा फुलं जी आहेत ती त्यांना आर्टिफिशियल जरी बनवली तरी त्यांना परवानगी द्यावी, कारण याच्यामधल्या 2 बाजू आहेत की शेतकऱ्यांना ही फुलं फुलवण्याचं जे भाग्य आहे हे त्यांना मिळायलाच पाहिजे, लाभायला पाहिजे। आणि मंडप डेकोरेटर सगळ्यांचं पण हे मत आहे। मी त्यांना आता समजावून सगळ्यांना सांगितलं, त्यांनीच मला त्याच्यातला पर्याय सुचवला आणि त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये ही 5-6 प्रकारची जी फुलं जी आहेत जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत ती कृत्रिम बनवण्यासाठी बंदी घालावी, ते त्यांना मान्य आहे। आणि त्यामुळे ही 5-6 व्हरायटीची फुलं जी महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत ती कृत्रिम बनवू नये ह्याच्यासाठीची बंदी शासनाने राहू द्यावी। परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी फुलं बाहेर परदेशातून मागवायला लागत आहेत आणि ती फुलं सामान्य माणूस असेल तर त्याला ती परवडत देखील नाही। जैन धर्मियांमधले अनेक लोक जे आहेत त्यांना देखील अशा पद्धतीची फुलं ते डेकोरेशनला वापरत नाही, ते प्लास्टिकच्या फुलांना काही लोक जे आहेत त्याला वाव देतात आणि त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करून एकूणच ह्या व्यवसायातल्याही लोकांवरती पोटावरती पाय पडणार नाही ह्याची शासनाने काळजी घ्यावी आणि जी फुलं आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलतात त्यांना परवानगी, त्यांच्यावरती कृत्रिम फुलं बनवू नये जी आपल्या मातीत फुलत आहेत त्याची बंदी कायम ठेवावी। मात्र
जी फुलं आपण परदेशातून मागवतो, जी फुलं आपण परदेशातून मागवतोय अशा सगळ्या फुलांवरती त्यांना कृत्रिम बनवायचे असतील ज्यांना, तर त्याच्यासाठी देखील त्यांना परवानगी द्यावी. आणि भरत भाऊ गोगोल आपले नामदारचे त्यांच्याशी अजून एक बोलले, जी काही आर्टिफिशियल फुलं बनत आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये आज चायनामधून एक्सपोर्ट होतात. तर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती देखील लक्ष टाकावं आणि स्टार्टअपच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेटरचे जे मुलं आज मोठ्या संख्येने नाशिकमध्येच एक 300-400 लोक आज माझ्याकडे आलेले आहेत, तर त्यांनाच काही व्यवसाय मिळेल ह्या दृष्टिकोनातून देखील स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांना देखील कृत्रिम फुलं बनवायची असतील तर त्याची देखील मदत जी आपण परदेशातून बोलवतोय त्याची करावी. धन्यवाद. यावेळी मंडप डेकोरेशन असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे, उपाध्यक्ष दाऊद कादरी, सचिव सुनील महाले, अनिल अमृतकर, खजिनदार मंगेश ढगे, प्रमोद चानप, संपर्क प्रमुख गणेश मटाले, सल्लागार विनोद दर्यानी, विशाल बनकर, फ्लॉवर डेकोरेटर्स अध्यक्ष सुभाष नाईकवाडे, उपाध्यक्ष यतीन मंडलिक, लाइटिंग डेकोरेशन अध्यक्ष पंकज वाणी, उपाध्यक्ष मनोज शिंदे, घोडा बगीचे अध्यक्ष संजय दिंडे, उपाध्यक्ष अब्बास भाई, एलईडी वॉल अध्यक्ष शिवाजी देवरे, उपाध्यक्ष विजू भोईर यांच्यासह असोसिएशनचे इतर सदस्य उपस्थित होते. कृत्रिम फुलांवरील बंदीचा प्रस्ताव जर अंमलात आणला गेला तर त्याचे परिणाम फक्त शेतकऱ्यांपुरते मर्यादित राहणार नाही, तर मोठा रोजगार गट आणि व्यवसायही अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे शासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.